राधिका, राधिका, काय चाललंय हे? हा, आपला अथर्व शांत हो बरं, शांत. एवढी खंबीर बाई तू, प्रत्येक येणाऱ्या संकटाशी दोन हात करणारी, आज काऊन बरं इतकी घाबरली आहे? अथर्वसाठी. पुन्हा तेच विचार ना मनामध्ये. आई, ज्याची भीती होती ना तेच झालं. माझं स्वप्न खरं झालंय. का? अथर्वला खूप कमी मार्क मिळालेत, त्याचं शाळेत लक्ष नाहीये. तुला कसं कळलं? आज भक्तीने आल्या होत्या ऑफिस मध्ये दुपारी, त्यांनी सांगितलं. का अथर्वला कमी मार्क मिळालेत? तो अजूनही गेम खेळतो. पा, तू वापस खेळायला लागला का? हो ना, त्याचं लक्ष नाही आई अभ्यासात, म्हणून कमी मार्क मिळाले. तू शांत हो बरं, रडू नको बा. आपण त्याशी बोलूया. हा, नीट बोलूया, त्याला समजवूया. बाबर राधिका, तू जितकं ना बोलशील का नाही तितकं ते पोट्ट जास्त हट्ट करेल. तू विषयच काढू नको ना. हा, तू एक काम कर, त्याचा वाढदिवस आहे का नाही, त्या वाढदिवशी का नाही एक झक्कास गिफ्ट दे. असं गिफ्ट दे की तो हे टॅब गिफ्ट सगळं विसरून जाईल. असंच करते. चल ये, चल. तेव्हा आता तूच काहीतरी कर, मला मार्ग दाखव. अथर्वसाठी मला काहीतरी करायलाच हवं. हॅलो, हाय मम्मा. अगं तुला माहितीये का, गॅरीने पैसे जमवलेत. हो, त्याला अथर्वला नवीन टॅब घेऊन द्यायचा आहे ना. हो, त्याला स्वतःच्या सनसाठी घ्यायचा आहे ना नवीन टॅब. आय नो, राधिका नाही म्हणत असली तरी त्याला घ्यायचा आहे. आता काय करणार, काय बोलू? बघ, मला काही घेऊन देत नाही, पण स्वतःच्या मुलासाठी तो घेणार आहे नवीन टॅब. काय बोलणार आता, जाऊ दे. हो, मी फाईन आहे एकदम. चल ठेवते, गुड बाय. काय काय मी काही नाही केलं. हे तू काय केलंस आणि काय केलं नाहीयेस मला सगळं माहितीये. काय चाललंय? काही नाही, मी असंच मम्माशी बोलत होते कॅज्युअल. तुझं काय कॅज्युअल आहे ना ते सगळं मला माहितीये. मी ऐकलंय सगळं, मला तुझ्या तोंडून ऐकायचं. हे बघ राधिका, एवढं चिडण्यासारखं काही नाही. ओके, जस्ट चिलॅक्स. सांग मला, नाहीतर तुझा हा हात सोडून तुझा त्या हातात. नाही, पण मी काहीच नाही केलं यार. का तू मला असं त्रास, सोड ना. मी पण गॅरीने पैसे जमवले अथर्वसाठी टॅब घेण्यासाठी. सोड ना. बघते आता मी यांना. काय आहे? हा, काय, कशाचं? मला काही माहितीच नाही असं नका दाखवू. अथर्वला टॅब घेऊन देण्यासाठी तुम्ही पैसे जमवलेत ना? राधिका, काहीतरीच काय. हो का, ठीक आहे. चन्या, चन्या, आले. आओ. विचारा हिने सांगितलंय सगळं. कशाला सांगितलं चुकीच? गॅरी, कारण हिने माझा हँड ट्विस्ट केला ना, मग मला सांगावं लागलं. हे काय करून राहिलात तुम्ही? ते बघ, मला पैसे जमवायचे होते, मी ते जमवले. ते माझे पैसे, ठीक आहे. कुठे ते पैसे? अरे तुला काय करायचंय? माझे पैसे ते जमवले असतील मी कुठेतरी. पैसे द्या. हे बघ, तुला नाही सांगणार मी. ते माझे पैसे, तुझा काय संबंध त्याच्याशी? मला पैसे हवेत. कशाला राधिका, कशाला हवेत तुला पैसे? तुम्ही मला निम्मा खर्च देणार होता, तो आता द्या. पैसे द्या. हे बघ, मी देतो तुला, नंतर देतो. नाही नाही नाही, पैसे आधी द्या.
तुम्ही मला सांगितलं होतं निम्मा खर्च मी देणार. तुम्ही आतापर्यंत कोणत्याच खर्चाचे पैसे दिलेले नाहीयेत. मला आता पैसे द्या. ए राधिका, आता तू काय पैशांसाठी मागे लागणार आहेस का माझ्या? हो. ए राधिका, बाद झाला, माझ्या डोक्यात जाऊ नकोस. माझा जर पारा चढला ना तर काय करणार तुम्ही? अरे काय करणार म्हणजे सकाळ. का झालं राधिका? आई पहा बरं, मी नाही म्हणत असताना सुद्धा अथर्वच्या टॅब साठी यांनी पैसे जमवले. हे बाई काऊन रे? अगं आई, तो माझाही मुलगा आहे ना, लहान आहे तो. त्याचे हट्ट पुरवायचे मलाही वाटत की नाही. अरे ठीक आहे रे सगळं, पण तू असं नाही करू बरं. तू राधिकाचं ऐक. हा अरे का तू नसते का त्याचे लाड केलेस आई? हो बा, पुरवले असते ना, पण आता हिचं ऐक बरं. ही बरोबर बोलत आहे. कशाला ऐकायचं तिचं? ती कोण लागून गेली? ती काय हुकुमशा आहे? हा, सारखं तिचं ऐकायचं आपलं? हे बघ, या घराचा अर्धा मालक मी सुद्धा आहे, कळलं ना? मला सुद्धा माझ्या मनासारखं करावं असं वाटतं, आणि हे मी माझ्या मनासारखं करणार. का नाही करायचं? तुम्हाला बाहेर काय करायचं ते करा, पण आता मला पैसे द्या. आणि अथर्वसाठी तुम्ही टॅब आणणार नाही आहात. पैसे द्या. पैसे 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 नुसते. हे घे पैसे. फक्त माझं डोकं नका खाऊ तुम्ही. ह्या सगळ्यात तर माझाच फायदा झाला. मम्मा म्हटली होती अगदी नाही झालं. हो बाई, असं झालं का? नाही तर का मग? म्हणजे गुरुनाथ असाच गेला आणि पैसे राधिकाने घेतले. नाही, राधिकानं पैसे घेतले, पण ते का नाही, ती अथर्वला वाढदिवसाला गिफ्ट देणार आहे. हे टॅब बीप असलं काही देणार नाही बरं, दुसरं काहीतरी. हा, हे बरं आहे बाई. अहो, ते टॅब आणि मोबाईलमुळे ना मुलांचे डोळे खराब होतात आणि अभ्यास करायचं सोडून गेम खेळायची सवय लागते. नाही, पण मला काय वाटतं माहितीये, सेफ्टीच्या दृष्टीने मुलांकडे मोबाईल असावा. अहो, आता आमची नेहा क्लासला जाते. ते क्लास आहे मागच्याच गल्लीत, एकटीच जाते ती. पण ती क्लासला पोहोचेपर्यंत जरा भीतीच वाटते ना. मग ती क्लासला गेली ना की टीचरच्या फोनवरून फोन करून सांगते पोहोचले म्हणून. हे जर तिच्याकडे मोबाईल असेल तर वाटेत लागला तर केव्हाही ती उपयोग करू शकते ना. हेही बरोबर आहे. नाही नाही नाही, मला तर हे पटत नाही. अहो, आपली मुलं नव्हती का जात? शाळेत जात होती, खेळायला जात होती, इतर कार्यक्रमांना जात होती, तेव्हा कुठे होते मोबाईल फोन? अहो, तो काळ वेगळा होता. हाय बाई, तुम्ही दोघही एकदम बरोबर बोलत आहात. मला तर काहीच कळत नाही बा, कोणाचं बरोबर कोणाचं चूक. पण राधिका खूपच टेन्शन घेऊन आहे, पाय बरं. पण मी नाही असं म्हणू शकत हो. मला तर सगळ्या गोष्टींचं, बारीक बारीक गोष्टींचं टेन्शन येतं. तुम्हाला तर माहितीये. एकदम बरोबर आले आम्ही. मी हे आता अथर्वला कसं समजवू? तू मला सांग की हे मोबाईलचा किंवा टॅबचा वापर करणं चांगलं नसतं. अगं राधा, तू स्वतः वापरतेस मोबाईल, ऑफिस मध्ये जाऊन टॅब वापरतेस, ते तू बघतो, मग तू कसं प्रूव्ह करणार हे वाईट म्हणून? हे बघ, मला काही प्रूव्ह वगैरे करायचं नाही. नाही ऐकलं ना तर मार खाणार आहे तू. अगं तू वेडीच का राधा? मार वगैरे काय डायरेक्ट? आणि तू असा का विचार करतेस राधा? अगं टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्याचा भाग आहे, आपल्या जगण्याचा भाग आहे. त्याचे आहेत ना, त्याचे वाईट परिणाम आहेत, पण चांगले पण आहेत ना, ते सांग ना त्याला. मग सगळेजण हे असं का बोलताय मला कळत नाही. सगळे म्हणजे ही रेवती सुद्धा. एक्झॅक्टली हेच सांगणार सगळे तुला. हे बघ, मला मान्य आहे मोबाईलचा किंवा टॅबचा चांगला वापर असू शकतो, पण कोणाला, कोणासाठी? मोठ्यांना, लहानांसाठी नाही. राधा, अथर्व काय आयुष्यभर लहान राहणार आहे का? मोठा होणारच आहे ना कधीतरी. तो मोठा होईल तेव्हा बघू ना मग आपण. एक मिनिट, तुझा प्रॉब्लेम काय मला कळत नाही. तुझा प्रॉब्लेम हा आहे का की गुरुने त्याला टॅब गिफ्ट द्यायचा ठरवलाय? हा प्रॉब्लेम आहे? हो. हा, मग त्याच्यात काय डाउनलोड करायचं, कुठले ऍप्स डाउनलोड करायचे हे तर तुझ्या हातात येणार राधा. मग तसे कर. नाही, त्याच्या अभ्यासावरती परिणाम होईल. अगं कसं होईल? जर हे बघ सौमित्र, अथर्व माझा मुलगा आहे. त्याच्या बाबतीत कुठला निर्णय घ्यायचा हे मी ठरवेन. हे बघ, त्याच्या अभ्यासावरती परिणाम झालेला मला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे मी त्याला हे असं टॅब वगैरे काही देणार नाही. विषय संपला. बस बस बस. नाही, मी निघते. हॅलो मम्मा. मम्मा यार, माझी खूप चांगली अपॉर्च्युनिटी गेली. एक मिनिट, रडू नको शेनू बेबी, प्लीज. नीट काय ते मला सांग प्लीज. सांगते. कुठे पैसे? एक मिनिट, ते माझे पैसे. ठीक आहे, मी नाही सांगणार तुला. मला पैसे हवे. कशाला राधिका, कशाला हवे तुला पैसे? तुम्ही मला निम्मा खर्च देणार होता, तो आता द्या. पैसे द्या. हे पैसे पैसे नुसते. हे घे पैसे. असं कसं झालं? मम्मा, अगं कारण मी ते पैसे असे उचलले आणि तेवढ्यात गुडफर नदी खाली आणि पैसे घेऊन गेली. मी आता काय करू ग? अरे यार सरू बेबी, आता मी काय करू?
वाटलं होतं तुझ्या गॅरीकडनं पैसे येतील, तर काय करायचं सुचत नाहीये मला. आता हाऊ वुड आय टेल यू दॅट? माझा पण लॉस झालाच आहे ना. येड्या येईपर्यंत मी काही करू शकत नाही. मम्मा रेवती, नेहा डबा विसरली, मी जाऊन देऊन येतो. गरज नाही. अरे तुम्हाला दोघांना काम आहेत, मी जातो ना. अहो नको काका, कशाला उगाच तुम्ही उन्हाची वणवण करताय. काय ना, दुसऱ्यावर अवलंबून राहिलं ना की हे असं होतं. एक मिनिट, रोज मी करतो नेहाचं सगळं. हा, आज तू करत होतीस ना, तुला हाऊस होती तर मी नीट करायचं होतं. जन्मापासून सगळं मीच करते तिचं. अगं मी काय बोलतोय, मुद्दा काय आहे, तू काय बोलतीयस, वाद कशाला घालतीस विनाकारण. मी कुठे वाद घातला? काय झालं? काही नाही, दुसऱ्याला चुका दाखवल्या ना की हे असं होतं. कंटाळा आला या रोजच्या वादाचा. हो, मला फार बरं वाटतंय ना. स्वतःची चूक कबूल करत जा आधी. मी चुकतच नाही. हा गैरसमज आहे तुझा. तू भरलास ना डबा, मग बॅगेत ठेवायचा होता ना. कशाला कांगावा करतेस विनाकारण. सुबोध, रेवती, तुम्ही लहान का आहात आता भांडण करायला? लहान मुलं परवडली, हट्टी माणसं नको. हे असं हिच या समोर पण असंच बोलतो. काही सांगायला गेलो तर ऐकतच नाही. मलाही तसंच वाटतं. पेक्षा काय त्यापेक्षा काय, बोल ना एकदाची, बोल आणि मोकळी हो, बोल ना. काही नाही, जाऊ. जाऊ दे नाही, बोल. काय बोलायचंय तुला, वेगळं व्हायचंय का तुला, बोल ना. सुबोध, अरे काय काकू काय होते? काकू हे तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे काय झालंय? कशाला वाद घालतेस विनाकारण. अरे भांडू नका. काकू. रेवती, डॉक्टरना फोन कर आणि पाणी आण. तिचं बीपी शूट झालाय. बरं वाटतंय का? काकू, काकू, आत घेऊन जाते ना. काका डॉक्टर येत आहे. काकू उठा. काकू हळूच उठ. चला आज जाऊया. तुम्ही दोघं नाही भांडणार, नाही भांडणार, काकू नाही भांडणार. उठा, हळू. उठा. तू रेवती कॉफी करून आणशील. हा. हो, असं झालं का? आता मला कळतंय की का राधिका वहिनी त्या टॅबलेट कंपनीच्या विरोधात होते. रे, तू एवढा गप्प काय आहेस? तुझं मूड ऑफ काय? म्हणजे काय राधिका वहिनी तुझं ऐकलं नाही म्हणून तू नाराज आहेस का? नाही नाही, अजिबात नाही. पण मला ना म्हणजे कळत नाही यार आनंद. म्हणजे राधा ना हल्ली खूप छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायला लागली आहे. म्हणजे बघ ना, आता अथर्वचा वाढदिवस आहे तर त्याचंही टेन्शन घेतलं यार तिथे. म्हणजे आता त्या बिचाऱ्याचा वाढदिवस आहे, यात काय टेन्शन घेणार का सांग. असं म्हणजे तू सांगितलं असं मला की अथर्वने काय जिद्द केली आणि मग म्हणजे तुझंही कळतंय मला की त्याच्यासाठी काही टेन्शन घ्यायची. पण बघ कसं असतं ना की ते आपल्याला नाही कळणार आहे जोपर्यंत अनलेस वी आर इन देयर शूज वी वोंट रियलाइज, वी शुड एम्पथाइज. म्हणजे जिसपे बीतती है उसको समझ में आता है. हाँ, उद्या मला मुलं झाली की मला कळेल, परवा तुला झाली की तुला कळेल. अरे एवढी काळजी करतोस ना वहिनींची, मग विचार ना त्यांना, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काय अजून काय विचारायचंय, काय सांगायचंय यार? सगळं सांगितलंय ना, अजून काय सांगू? हे नाही सांगत आहे मी, तुझ्या मनात जे चालू आहे ना राधिका वहिनी. आनंद कुठून कुठल्या विषयावर येतोस यार? आधी आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया का प्लीज? ठीक आहे आपण ना मला एक आयडिया सुचली. नाही, मी काही ऐकणार नाही. तुझ्या कुठल्याही आयडिया मला नको. मी आता विचारणार नाहीये काही. अरे त्याच्यासाठी नाही सांगत आहे मी. आता जो प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी, जो तुम्हाला सांगितलं ते अथर्व वाढदिवस, ते टॅबलेट वगैरे. अच्छा, हो हा. आनंद भाऊजी, आता तुम्ही घरी कशाला बोलवलंय? तेच ना, कसं आहे ना, मी सांगतो ना, मी सांगतो कसं आहे की एक जरा महत्वाचं बोलायचं होतं.
आम्हाला दोघांना. ए ऐक ना, तू असं गोल 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 फिरत राहणार आहेस का? अरे मी बोलतोय ना. आपण डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया का तिच्याशी? अरे एवढं हार्श होऊ नको ना, आपण आरामात बोलूया ना. हार्श नाही होते, तिला पण जायचंय ना घरी. हो. हे बघ राधा, आम्हाला अत्यंत महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. आता हो आत्ताच. ऐक बाबा ए अथर्व, हाय. बाबा उद्या माझा बर्थडे आहे ना. हो आहे ना, माझ्या लक्षात आहे. बाबा तुम्ही मला टॅब ठेवा नाही ना. अरे हो, ऍक्च्युली सॉरी बेटा, पण मला नाही जमत आहे. हे बघ, तू चिडू नकोस, ओके? हे बघ, काय झालं, मला खरंच तुला टॅब द्यायचा होता, मी पैसे पण जमवत होतो, पण आता तुझ्या आईलाच नको होतं तर तीच नाही म्हण. आई बाई, ओय तू काऊन बरं त्याला सगळं सांगत आहेस हे गुरु? मी काय सांगतो म्हणजे काय, आई कळू दे ना त्याला. आणि त्यालाही कळलं पाहिजे, दरवेळेला मीच कशाला विलन होऊ. आता त्याची आईच नाही म्हणते तर त्याला सांगितलं, त्यात काय एवढं. गुरु, आई, इतकंच जर राधिकाला वाटत असतं ना तर त्याचं मन तिला कळून तिनेच गिफ्ट दिलं असतं, बरोबर आहे की नाही? बाई पण हे सगळं सांगायला पाहिजे का तुला त्याला? अरे मग नको का कळायला त्याला? दरवेळेला मीच काय ऐकून घ्यायचं? आता मला द्यायचा होता ना टॅब, पण जाऊ दे, तूच समजव त्याला. काय बाबा काही बड पाय बरा ठरव. तू आई जे का करत आहे ना ते सगळं तुझ्या चांगल्यासाठी करत आहे, कळत आहे ना तुला? मला नाही. बाबा आता सेल्फी नको करू, मी जाणार नानीकडे. अरे अथर्व, ऐक का अथर्व. अच्छा. गॅरी, मला तुझ्याशी बोलायचं नाही. अरे काय झालं आता? काही नाही, कारण तू फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करतोस, तू माझा अजिबात विचार करत नाहीस. तू एका कंपनीचा बॉस आहेस यार, मला कधीतरी काहीतरी घेऊन दिलंस आजपर्यंत. अगं असं काय बोलतेस? तूच म्हणाली होतीस ना अथर्वला टॅब घेऊन दे म्हणून. आणि सकाळी काय झालं हेही पाहिलंस ना तू. आणि काय घेऊन नाही दिलं यार शनाया तुला? तो हे नेकलेस घेऊन दिला ना इतकं छान. गॅरी, मला नवीन मोबाईल पाहिजे. काय? हे बघ बच्चा, तू माझं जरा ऐकून. नुसतं बच्चा बच्चा कर तू. त्या बच्च्यासाठी तर काही घेतलंच नाही, माझ्यासाठी पण नाही घेतेस. गॅरी, मला काही माहित नाही, मला नवीन छान मोबाईल हवाय, आणि नाही दिलास ना तो तर मी तुझ्याशी बोलणार नाही, बस. शनाया, तू ऐक ना, तू ऐकून तर घे ना माझं. मी काय ऐकून घेऊ यार गॅरी, तू माझं काहीच ऐकत नाहीस तर. काय नाही ऐकत शनाया, सगळं तुझ्यासाठी तर करतोय ना मी यार. मी पार घरदार सोडायला निघालो होतो, बायका मुलांना सोडलं तुझ्यासाठी, पार नोकरी गेली, कंपनी गेली. अच्छा, तुझी नोकरी माझ्यामुळे गेली, इज इट गॅरी? नाही तसं नाही शनाया, पण हे सगळं जे चाललंय ते आपल्यासाठीच चाललंय ना. मम्मा तर म्हणते तेच बरोबर आहे. गॅरीला काही जमत नाही, त्याला काही सांभाळता येत नाही, म्हणून त्याचा जॉब गेला. मम्माच्या काय? माझ्या मम्माच्या काय? मम्माच्या बोलण्यात तथ्य आहे, म्हणजे त्या बरोबरच म्हणतायत, म्हणून तर फार टॅक्सी चालू आहे. टॅक्सी? काय टॅक्सी? टॅक्सी नाही, हे टॅक्सेस वगैरे खर्च काही कमी आहेत का? म्हणजे मी जॉब करतोय, पैसे कमवतोय शनाया, पण पैसे टिकत नाहीयेत याचे टॅक्सेस बिक्सेस. काही कमी नाही केलंय, कळलं ना? हे जे सगळं तुला दिसतं ना, साडी आणि हे मंगळसूत्र आणि बँगल्स अँड ऑल दिस, जे मी कधीच केलं नसतं ते सगळं मी तुझ्यासाठी करते, कळलं ना? शनाया तू जस्ट डोंट. नुसतं बच्चा बच्चा करून ना तू ना सतत माझी सिंपती घेत असतो.
आणि बाय द वे माझ्याही डोळ्यात तिखट गेलं होतं, माझे डोळे झोंबत होते. मी कधी कंप्लेंट केली का तुझ्याकडे? आणि मी तुला एक साधा मोबाईल मागते, तू एक मोबाईल घेऊन देत नाहीयेस मला. तू रडू नकोस. आपण हवं तर हा सेकंड हँड. सेकंड हँड? हाऊ चीप गॅरी. ते काही नाही. जर तू मला नवीन फोन घेऊन दिला नाहीस तर मी या घरातच राहणार नाही आणि मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. शनाया तू, ही मुलगी वेडी आहे का? कोण काय फोडलं हिने? पण नवीन घ्यावाच लागेल हिला.